स्त्रीनं घुसून एका महिलेनं घुसून तिकडे चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात तोडफोड केली। यामुळे काही काळ गडबड झाली, गोंधळ माजला। या महिलेला अडवण्यासाठी महिला पोलीस नसल्यामुळे पुरुष पोलिसांना मात्र बघत बसावं लागलं। तिची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती ऐकत नव्हती। त्यानंतर त्या महिलेनं पोबारा देखील केला। हे विशेष, सदर महिला ही दादरची राहणारी असून तिनं आपल्या राहत्या इमारतीतही अशाच प्रकारचा गोंधळ यापूर्वी केल्याचं समोर आलेलं आहे। सदर महिलेचा आता शोध लागला असून या संदर्भात पोलीस आता पुढील तपास करतायत। मंत्रालयातील सचिव गेटने तिने आतमध्ये प्रवेश केला, मात्र तिच्याकडे या संदर्भात कोणताही पास किंवा कागदपत्र नव्हते। पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे। महिलेने ज्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांचं निलंबन होणार आहे। कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत 4 ते 5 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार। मंत्रालयाच्या सचिव गेटच्या विरुद्ध दिशेला आरसा गेट आहे। या आरसा प्रवेशद्वारातून फक्त अधिकृत मंत्रालयीन कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जातो। चर्चगेट कडून ओव्हल मैदानाच्या दिशेने आलं की केसी कॉलेजच्या पुढच्या बाजूला मंत्रालयाचा आरसा प्रवेशद्वार आहे। आरसा प्रवेशद्वाराची सुरक्षा व्यवस्था कशी याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अजय माने यांनी। गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या मंत्रालयातील प्रकारानंतर खरं तर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या वर गंभीर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत। मी आता मंत्रालयातील सगळ्याच जे प्रवेशद्वार आहेत त्याचा आढावा घेत आहे। इथली सुरक्षा व्यवस्था कशी आहे। सध्या मी मंत्रालयातील आरसा गेट म्हणजे आरसा गेट प्रवेशद्वारावर उभा आहे आणि इथली ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आपण जे ती पाहत आहोत। आपण जर पाहिलं तर आरसा गेट प्रवेशद्वार मंत्रालय प्रवेश फक्त मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता वेळ सकाळी 8:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। मंत्रालयाचे मूळ ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे असंच नमूद जे ते या प्रवेशद्वारावर केलेलं आहे। म्हणजे या प्रवेशद्वारातून फक्त मंत्रालयात अधिकृत त्या कर्मचारी असलेल्या लोकांनाच प्रवेश जो आहे तो दिला जातो आणि अशी एकंदरीत त्या अनुषंगाने इथे तपासणी सुद्धा केली जाते आणि त्याच्यानंतरच आता ते त्यांना आतमध्ये सोडलं जातं। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आतमधल्या कक्षात त्यांची पुन्हा एकदा तपासणी जी ती केली जाते। खरं तर मंत्रालयात येण्यासाठी 4 गेट आहे, त्याच्यातला हा ओव्हल मैदानाच्या बाजूचा जो आहे तो प्रवेशद्वार आहे आणि त्या ठिकाणाची ही संपूर्ण दृश्य आणि हा आढावा घेतोय। काल घडलेल्या घटनेनंतर आता मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते जलद गतीने तैनात जे ते करण्यात आलेले आहे आणि मंत्रालयातील परिसर जो आहे तो इतर लोकांकडून जो आहे तो मोकळा करण्याचा प्रयत्न आता या संपूर्ण पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। काल खरं तर 6:30 वाजता थेट राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यालयावर एकंदरीत तोडफोड झाली असल्यामुळे एकंदरीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, आरसा गेट मंत्रालय प्रवेशद्वार।